बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तुतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 वनगन्धकुलुपेत एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनितस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षं कोपमिलायति यथा इन्द्रमे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तं दर्शिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुद सुगन्धिकाय वदन अनन्तगुणकन्दिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागत बुद्धधम्मा च संग सुगततनुभवा धातो धातुभव्ये लङ्काय जम्बुद्वीपे तिलसपुरवरे नागलोके चतुर्थे सर्वबुद्धसमिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सभ्येऽपि बुद्ध दशबलतनूजय बोधिचेते नमामि वन्दामि चेते सब्बठाने सोपतिष्ठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्या इदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोष गौरवर्णं सुखाय अभयचित्तये निभयकाम सुरतधम्मं सुपेम विरतरज्जय सुदननेनं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल
सकल विद्यापते ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रतन सुजन उत्तरा भगवंत मुचाखरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र धरिता करी तापला रे उरे रुद्र रूपा मुक्तिपथ कोणता जिन स्मृती जाळता उजळलेला अवंतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृते शोभते भारती महामानव बोलते स्वार्थ सज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा. संपूर्ण ईश्वरा ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा हरे संदेश दिला असे दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्ती महामानव महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मिलेला असा धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजेने भिक्खुसंघ अशा सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नाला प्रथमतः मी त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्या प्रभावामुळे आपल्याला जो हा असा अनमोल बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान एक प्रवर्तक भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज महामंगला आषाढ पौर्णिमेच्या वर्षावाच्या निमित्ताने आपल्या पंचशील विचारमंच बुद्धविहारात आज बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचनाला 86 दिवसाला प्रारंभ होत आहे. तरी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक बौद्ध उपासिका पंचशील विचारमंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रती मी सद्भावना मंगलमैत्री व्यक्त करतो आणि ग्रंथ वाचनाला सुरुवात करतो. तरी सर्वांनी शांतपणे धम्म समजून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कालच्या प्रवाहामध्ये आपण दोन भाग बघितलेले आहेत. एक संघातील मुक्त प्रवेशाचे प्रवेश केल्यामुळे टीका होत असते भगवंतावर आणि दुसरा भाग जो आहे व्रताचे नियमन केल्यामुळे टीका पण करत असतात. हे असे आपण दोन भाग बघितले आहेत. आता जो भाग बघणार आहे आपल्याकडे आरोप करणारे भाग झाले भगवंतावरती भगवंतावरती टीका करणारे भाग झाले. आता जो आजचा जो भाग आहे तो श्रद्धेचा भाग आहे. तर श्रद्धा सगळ्याच्याच मनामध्ये उत्पन्न होते अशी नाही. त्यामुळे भगवंताचे मित्र पण तेवढेच होते, उपासक तेवढेच होते आणि त्यांच्यावरती शत्रूप्रमाणे वागणारे लोक पण तसेच होते. मग भगवंतांनी पाठच्या भागामध्ये आपल्याला सांगितले की माझ्या धम्माचं वाटेकरी झाले पाहिजे. त्याच्यामध्ये उल्लेख केला आहे सर्व जग मला भांडतंय परंतु मी कोणाशी भांडत नाही. हा एक भगवंतांनी उपदेश केला होता पाठच्या भागामध्ये. आता भगवंताचे श्रद्धावान मी उपासक आहेत आणि उपासिका पण आहेत. परंतु सगळेच काय सारखे नाही. सगळ्याचीच भगवंतावर श्रद्धा नसते किंवा सगळ्याचीच भगवंतावर श्रद्धा पण असते असे काही नाही. प्रत्येकाला जसा जसा धम्म आवडेल त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होत असते. तसंच
एका बिंबिसार राजाचं राजधानी, ती राजधानी राजगृह, ही सगळ्याला माहिती आहे. आणि त्या राजधानीमध्ये, त्या राजगृहामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं आणि ते दोघं नवरा बायको त्या ठिकाणी राहत होते. आता त्या ब्राह्मणाचं नाव होतं भारद्वाज आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धनजनी. आता काय व्हायचं, हा भारद्वाज म्हणजे त्याची जी पत्नी असायची ती भगवंताकडे खूप श्रद्धा करायची, म्हणजे खूप तिचा भक्तिभाव असायचा. परंतु त्या ब्राह्मणाचा भगवंताला कट्टर विरोध असायचा. तर जेव्हा जेव्हा ही धनश्री भगवंताला नामस्मरण करायची, म्हणजे आपलं स्तुती करायची भगवंताची, त्यावेळेस याला खूप राग यायचा त्या ब्राह्मणाला. आता तिची श्रद्धा होती पण याची श्रद्धा नव्हती. तर ती जर बुद्ध धम्म संघाची स्तुती करत असेल किंवा संघाचं जे गुणगान गात असेल किंवा संघ पंचशील काही म्हणत असेल, तर हा लगे ब्राह्मण काय करायचा, आपलं कान झाकून घ्यायचं की मला ते ऐकायलाच नाही आलं पाहिजे. म्हणजे एवढा कठोर त्या भगवंताचा तो चित्कारा करायचा. एक दिवशी भगवान बुद्ध राजगृह नगरीजवळ येळोबारातील कलंद विहार या विहारामध्ये राहत होते. तर ती एका भारद्वाजाची हे कुटुंब राजगृहामध्ये राहत होतं. तर हा सारखा विरोध करत असताना तो विरोध करत होता. परंतु एक दिवस काय झालं, त्याने आपल्या बायकोला आपल्या घरी ब्राह्मणाला जेवायला बोलवलं म्हणून असं सांगितलं. आणि ते काय म्हणायचा, तू दुसरं काही पण कर, मी तुला एक विनंती करतो. त्याच्या बायकोला सांगतो की मी तुला एक विनंती करतो, हे ब्राह्मण लोक आपल्या घरी जेव्हा जेवायला येतील त्यावेळेस भगवंताचं नाव तुझ्या तोंडातून आलं नाही पाहिजे. आता हे ब्राह्मण होते, परंतु ही तिची खूप श्रद्धा भगवंतावर. तर तो तिला विनंती करतोय की तू ते आल्याच्या नंतर तू भगवंताचं नावच घ्यायचं नाही, कृपा करून तुला सांगतोय आणि विनंती करतो मी तुला. एक नाही तो ना शांत न ऐकल्यासारखं. तर तरी तिला वचन मागितलं, पण ते काय वचन ती द्यायला तयार नाही. मग काय झालं, तो परत आता राग वाढला. अरे मी हिला एवढं सांगतोय तर ही काय ऐकायला नाही, उत्तर देत नाही. काय करते, तो तिला धमकी देऊन बघतो. तो काय म्हणतो, हे बघ, जर तू माझ्या मनाप्रमाणे जर वागली नाहीस किंवा मी तुला सांगतो तसं ऐकत नसशील तर खंजीराने कसे केळीचे तुकडे करतात तसे मी तुझे तुकडे कर. तो ब्राह्मण भारद्वाज आपल्या पत्नीला सांगतो. आता त्याची पत्नी तरी पण ऐकत नाही. ठीक आहे पण मी बलिदान द्यायला तयार, पण ती काय ऐकत नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती ऐकत नाही म्हणून परत तू तुला विनंती करतो. तिने काय केलं, यांनी धमकी दिली तर तिने लगेच भगवंताच्या 500 गाथा बोलायला सुरुवात केली. पण त्याला काय ती ऐकत नव्हती. असं आपल्याकडे होतंय म्हणा. आपल्याकडे धम्माकड सोडून जर आपण एखाद्या नावाला धम्माकड असेल, बायकोला जर सांगितलं की अरे बाबा हे करू नको, थांबा म्हणजे तुम्हाला काय माहिती, आपल्या पाठीमागे साडेसाती लागते. नाही आपण असं चालतंय तर असं म्हणतात, तुम्हाला काय माहिती ले साडेसाती पाठी लागली. थांबा, आपण काय मानित नाही का बाबासाहेबाला पण.
पण ते काय ऐकत नसेल बायका नवऱ्याचं. पण तसंच ही काय त्याचं ऐकत नव्हती. ही तो धमकी दिली म्हणून ते डायरेक्ट तिनं भगवंताच्या पाशे गाताच बोलायला सुरुवात केली. शेवटी तो तिथंच हारला. त्याने हार पत्करली. त्याला असं समजलं की आता काही माझं ऐकत नाही. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ब्राह्मण लोकांना भोजनाला बोलवलं. मग आता ब्राह्मण लोकांना भोजनाला बोलवलं. तिनं ती जेवणाची तयारी केली. त्यांनी सांगितल्या पद्धतीने तिनं जेवणाची तयारी केली सांगितल्या पद्धतीने. त्या ब्राह्मण लोकांना जेवायला वगैरे बोलवलं. दुसऱ्या दिवशी ते आले, जेवायला बसले. तिला जेवण वाढलं आणि जेवण वाढल्याच्या नंतर तिच्या मनात परत श्रद्धा उत्पन्न झाली बाबांच्याविषयी. आणि परत ती वेळूवनाचं विरारच्या साईड आहे ना, त्या साईडला तोंड करून परत स्तुती करायला. आता परत राग त्याचा अनावर झाला. आणि स्तुती करत असताना ते जेवायला बसलेल्या ब्राह्मणाने ऐकलं. तर ते ब्राह्मण परत रागवले की भगवंताची स्तुती करायला येतो म्हणून. ते अर्धातूनच जेवण म्हणजे घास तोंडात घातलाय तर तिची सुरुवात झाली. त्यांनी तसाच घास एक हातात आणि तोंडाला तसाच आपला ते टाकून दिला. आणि ते ब्राह्मण लोक तिच्या नवऱ्याला एवढे वळवळ करू लागले आणि एवढी खरडपट्टी त्याची केली तर आणि गेले निघून. त्याला बोलून चालून आणि त्याचा खूप त्याला आपल्या त्यांच्या पद्धतीने काय बोलत असेल त्या पद्धतीने बोलले आणि गेले निघून. आणि निघून गेल्याच्या नंतर हा जेवायला बसला तिचा नवरा. आता तिचा नवरा हे जेवत असताना हिचं चाललं. मी बुद्ध त्याला जेवण वाढून दिलं आणि इथं परत चाललं. मी बुद्धाला शरण जाते, मी धम्माला शरण जाते, मी संघाला शरण जाते. अगोदरच याला जीव मारा ते ब्राह्मण लोक बोललेले त्याचा राग. आणि परत हे जेवायला बसलाय परत त्याचा जास्त राग. लयच रागावर आला. तो भारतावात एवढा तापला आणि एवढा बोलक्या बुद्धीला म्हणू लागला त्या चांडाळीने प्रत्येक वेळी त्या बोलक्या बैलगाड्याची स्तुती गात असते. थांब आता चांडाळणी, तिला असं म्हणतो, थांब आता चांडाळणी तुझ्या गुरुला जाऊन मी चांगला धडा शिकवतो. म्हणजे आता ही काय ऐकत नाही. मग त्याला वाटलं की आता मी डायरेक्ट गुरुकडेच जातो. तर ती त्याची बायको म्हणते, ए ब्राह्मणा तुला कोणाकडे जायचंय? ह्या लोकात तरी अनंत सम्यक संबुद्धाला किंवा तथागताला अशा तऱ्हेने बोलू शकेल असा श्रम ब्राह्मण कोणी मला वाटत नाही. असा कठोर बोलेल म्हणून ती असं आपल्या नवऱ्याला म्हणते की या लोकांमध्ये सम्यक संबुद्धाला असा कठोर बोलेल असं मला तरी वाटत नाही. पण तरी तुला जायचंय तू खुशाल जा आणि तू तिथे गेल्याच्या नंतर तुला ते समजेल. असं इथपर्यंत त्यांचं आलं. तेव्हा तो अप्रसन्न झालेला म्हणजे त्याच्या दुःखामध्येच होता ना तो, तसं नाही ऐकल्यामुळे. तो अप्रसन्न भावनेमधून भगवंताकडे शोध घेण्यास निघाला. तर याला आता भगवंताकडे जायचे. आता शोध घेण्यात निघाला तोवर त्याच्यासमोर भगवंत आहे. भगवंत आल्यानंतर परत त्याचा राग जरा शांत झाला. तो संयममध्ये आला आणि विनयसिद्धीमध्ये झाला आणि त्यांनी भगवंताला अभिवादन केले आणि अभिवादन करून कुशल अकुशल परिस्थिती विचारली आणि तो ब्राह्मण भगवंताच्या बाजूला जाऊन बसला भागवाच्या. त्याच्यानंतर
एका जागेवर जाऊन बसला तर त्यांनी भगवंताला 3 प्रश्न केले. आता पहिला जो प्रश्न केला, पहिला प्रश्न तो त्याला भगवंताला विचारतो की सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी. हा भगवंताचा पहिला प्रश्न. तर हा थोडं लक्ष द्या. तर भगवंताचा हा पहिला प्रश्न भगवंताला त्यांनी केला की जर माणसाला सुखी व्हायचं असेल जीवनात सुखी व्हायचं असेल तर कशाची हत्या करावी. आता आपल्याला पंचशिलेमध्ये काय सांगितले? हत्या करू. आणि प्रश्न काय विचारलाय? जर तुम्हाला जीवनात सुखी व्हायचं असेल तर कशाची हत्या करावी. आता आहे का नाही विरोधात हा प्रश्न? भगवंत म्हणतात, त्या भारतावताला बोलतात की तुला जर या जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल, जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल, तू पहिली या क्रोधाची हत्या केली पाहिजे. आहे की नाही उत्तर बरोबर? कारण माणसाचे अकुशल कर्म कशाने घडतात? क्रोधामुळे. तुमच्या जे उत्पन्न होणाऱ्या चित्तामध्ये जो राग असतो आणि रागामुळे आपण क्रोधित होतो, तर भगवंत म्हणतात ही हत्या जर माणसाला जीवनात सुखी बनायचं असेल तर हत्या कशाची केली पाहिजे? क्रोधाची. आणि जर तुम्ही क्रोधाची हत्या केली तर ऑटोमॅटिक तुम्ही सुखी बनता. आता ह्या पहिल्या प्रश्नाचं त्याला उत्तर मिळालं. पण दुसरा प्रश्न तो करतो की अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. रडतो कधी माणूस? जेव्हा आपल्याला जीवनामध्ये दुःख येतं आणि आपण दुःखी होतो. आणि हे दुःख जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळालं, आपल्या वाट्याला आलं, तर आपल्याला आवडत ना रडू आपलं, किंवा कोणाला सांगावं हे कळत नाही. तर त्यांनी असा प्रश्न केलाय की अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. तर भगवंताने त्याला त्या प्रश्नाचंही उत्तर दिलं की अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा करावी. बघा, जर तुम्ही क्रोधाची पण हिंसा केली तर तुम्हाला रडण्याची वेळ येणार. याचं पण उत्तर भगवंताने दिलं. परत आता तिसरा प्रश्न आहे. तो म्हणतो, गौतमा, असे काय आहे की ज्यांच्या हत्येने तू सर्वात अधिक समर्थन करतोस? हा एक प्रश्न विचार करण्यासारखा आहे की ज्यांच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतो. आता आपण हत्याचं समर्थन करतो का? एखाद्याने हत्या केली तर भगवान त्याचंही उत्तर देतात. ते म्हणतात, ज्याचे मूळ विषारी आहे. मूळ विषारी म्हणजे सुरुवातीपासून आपण जे आपल्यामध्ये लोभ, क्रोध, द्वेष हे जे असतं ना, याच्यापासून आपल्या मनामध्ये जे चित्तामध्ये जे उत्पन्न होणारे जे विकार असतात, त्या विकाराला विष म्हटलं. आणि हे पहिलं प्रथमतः आपल्या मनामध्ये तयार होते. आणि मनामध्ये तयार झालं की आपण कायेला, वाचेला ऑर्डर सोडतो. हिंसा करायची असते आपण हाताने ते ऑर्डर सोडतो, किंवा एखाद्याला कठोर बोलायचे असते की मनामध्ये चित्तामध्ये उत्पन्न झाला की तोंडाने आपण एखाद्याला कठोर बोलतो. म्हणून भगवंत म्हणतात, मूळ विषारी आहे ज्याची परिणती संतापात आहे, म्हणजे तापड आहे. जो विष म्हणजे मुळात त्याचा स्वभाव कसा असतो? रागीट स्वभाव असतो, तापड असतो.
आणि ज्यात प्राण घातके ती माधुर आहे. म्हणजे असं त्याच्यामध्ये आहे, तो प्राण हिंसक असतो. अशा क्रोधाची ज्येष्ठ जनांनी अशा प्रकारची हिंसेची प्रशंसा केली आहे आणि भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून क्रोधाची तू ही हिंसा केली. अशा पद्धतीने त्या भारद्वाजाला प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी दिले. त्या तथागताच्या हा उत्तराने आणि तो महत्व जाणून भारद्वाज बोलला, भगवान खरोखर हे अद्भुत आहे, खरोखर हे अद्भुत आहे. जशी पडलेली वस्तू कोणीही उभी करावी किंवा परछन्न आहे ते प्रगट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधाराकाळ ही प्रबोधित करावा, तसा नाना प्रकाराने भगवान बुद्धाने आपला सद्धम्म मला सांगितला आहे. भगवान मी बुद्ध धम्म संघ याचा आश्रय स्वीकारतो आणि ग्रस्ताश्रमाचा त्याग करून प्रवृत्तीत होण्याची इच्छा व्यक्त. म्हणजे भगवंताने जेव्हा हे त्याला उपदेश केला आणि ह्या उपदेशाने त्याला असं वाटलं की जो अंधारात आहे त्याला या उपदेशाने प्रकाशाकडे गेलो. जो पडल्याने एखादी काठी आहे त्याला सरळ उभा केला. आणि अशा पद्धतीने मला तुम्ही सद्धम्म समजून सांगितला आणि त्याच्यामुळे मी माझ्या परिवर्जित होण्याचा म्हणजे मी माझ्या त्यांनी सांगितलं सद्धर्म मला सांगितला म्हणून मी बुद्ध धम्म संघ याचा आश्रय घेतो म्हणजे स्वीकारतो मी त्याला आणि ग्रह आश्रमाचा त्याग करून मी परिवर्जित होण्याची इच्छा बाळगतो म्हणजे इच्छा व्यक्त करतो. आणि अशा प्रकारे धनंतीची केवळ भगवान बुद्धाची भक्ती राहिली नाही तर तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त आणि इथेच हा भाग संपतो. आज मेले तर बरोबर आहे. तू नको